नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. जवळपास 2 सोमवार झालेले आहेत आणि या श्रावण महिन्यामध्ये अनेक सण जे आहेत ती येत असतात. अशामध्येच श्रावण आल्यानंतर सर्वांना जी एक उत्सुकता लागते, जी एक ओढ लागते, ती गणपती बाप्पाच्या येण्याची, आगमनाची. अशातच या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गणेश चतुर्थी आहे, गणपती येणार आहेत. आणि गणपती येण्यापासच्या अगदीपासून म्हणजे जुलै महिन्यापासूनच एक चर्चा किंवा एक वाद म्हणा मुंबई हायकोर्टामध्ये सुरू होता. गणेश भक्तांमध्ये ती चर्चा होती. चर्चा या गोष्टीची होती की पीओपीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांवरती बंदी घालावी अशी काही मागणी जी आहे ती पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही लोकांनी केली होती, काही एनजीओजनी केली होती. आणि त्यावरती मोठा निर्णय जो आहे तो मुंबई हायकोर्टाने दिलेला आहे. मुंबई हायकोर्टाने सांगितलेलं आहे की पीओपीच्या मूर्त्यांवरती बंदी नसणार आहे, परंतु त्यांचं जे विसर्जन आहे ते नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करू नका. म्हणजे नदी असतील, तलाव असतील, जे नैसर्गिक आहेत त्यामध्ये करू नका. आणि हे आदेश जे आहेत ते राज्य सरकारला दिले होते की त्यांनी ह्याची व्यवस्था केली पाहिजे. राज्य सरकारने कोणती पावलं उचललेली आहेत, कोर्टामध्ये नेमकं काय झालं, कशा पद्धतीचा युक्तिवाद झाला, आणि आता गणेश आगमनाचं जे काही चर्चा आहे, जी उत्सुकता आहे, त्यावरती सगळ्या गोष्टी निर्भर आहेत. त्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत मयुरेश चाचड सर आहेत. ते ह्या केसमध्ये पिटिशनर होते. त्यांनी देखील आपली बाजू जी आहे ती मुंबई हायकोर्टासमोर मांडलेली आहे. आणि त्यांची बाजू ऐकल्यानंतरच मुंबई हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. याशिवाय मुंबईमधून किंवा संपूर्ण जो कोकण जो एक विभाग आहे त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या परदेशामध्ये जात असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर एकट्या पेन तालुक्यामधून जवळपास 40 ते 50 हजार गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या परदेशामध्ये गेलेल्या आहेत. म्हणजे परदेशातल्या लोकांना, इथून जे भारतीय तिकडे गेलेले आहेत त्यांना देखील या सणाचं एक ओढ लागलेली असते. गणपती बाप्पा कधी येत आहेत त्यावरती चर्चा होत असते. तिथे देखील गणेश उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो. या सर्वच गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी मयुरेश चाचड सर आपल्या सोबत आहेत. मी त्यांचं मुंबई आउटलुक मध्ये प्रथमतः तर स्वागत करतो. आणि सुरुवातीलाच चाचड सर, माझा प्रश्न असा असेल की ज्या बातम्या हायकोर्टाच्या, म्हणजे हायकोर्टाचा जो निर्णय आला त्या संदर्भातल्या काही बातम्या, काही माहिती जी आहे ती माध्यमांच्या द्वारे समोर आलेली आहे, परंतु नेमकं आतमध्ये काय घडलं, काय चर्चा झाली? हं. नमस्कार. पहिलं तर सर आपलं स्वागत. आणि एक माझी अशी विनम्र विनंती आहे की तुम्ही मला सर न बोलता एक मूर्तिकार म्हणून संबोधलं तर मला खूप बरं वाटेल. नक्कीच, नक्कीच. हॅलो. हा. हा. कारण का सर म्हणजे जॉब वगैरे करणारे असतात, आम्ही मूर्तिकार आहोत, कलेशी जोडलेली नाही, माणसं नाही, आहेत. आपले पाहुणे म्हटल्यानंतर त्यांना एक आदर देणं आणि त्यांच्या सर्वप्रथम पेन संदर्भात. मध्ये हा. आम्ही तुमचं. हा. 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 तर बोला सर. आता बोलल्याप्रमाणे आज मी डायरेक्ट मुद्द्यामध्ये हात घालतो. तर पहिली तर गोष्ट, साधारणतः जानेवारीच्या एंडिंग मध्ये एक ऑर्डर निघालेली की माननीय उच्च न्यायालयाने एक ऑर्डर काढलेली की पीओपीची मूर्ती बनवणे, विक्री करणे व हम्म. ते नैसर्गिक व ते विसर्जन करणे विसर्जनाचा ह्याच्यामध्ये मुद्दा. तुम्ही हम्म. पूर्णपणे बंदी घातलेली. पण त्यानंतर आम्ही, हा विसर्जनाचा मुद्दा, मेन विसर्जनाचा मुद्दा. तर त्यानंतर आम्ही वारंवार व्यवस्थित म्हणजे तारखेप्रमाणे, सर काय असेल तर मला तुम्ही करेक्ट करा, कारण का मला एक्झॅक्ट तारखा माहिती नाहीये. नाही, हरकत नाही, हरकत नाही. कारण तारखा आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तर केसची जोडलेली जी त्याप्रमाणे टेक्निकल जी मुद्द्याप्रमाणे. बाजू आहे हा. ती टेक्निकल बाजू लोकांमध्ये आलेली आहे माध्यमांच्या द्वारे, हा. परंतु आतमध्ये नेमकं टेक्निकल काय घडलं? टेक्निकल. हा. हा. ओके. तर त्या दिवसापासून सुरुवात झाली. तर त्यानंतर आम्हाला असं कळण्यात आलं की सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने, म्हणजे सीपीसीबी बोर्डाने, हम्म. की असं सांगितलेलं आहे की म्हणजे ज्याचा जो निर्णय 31 जानेवारीचा जो निर्णय झाला, 30 का 31 जानेवारी, मला कन्फर्म तारीख नाही हम्म. आठवत आहे आता. हम्म. त्या निर्णयामध्ये असं झालेलं की बाबा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या गाईडलाईन्स प्रमाणे पीओपीच्या हम्म. मूर्ती विक्री करणे व बनवणे ह्याच्यावरती पूर्णतः बंदी घातली होती. हम्म. बरोबर. त्यानंतर मग आम्ही वारंवार पाठपुरावा करून त्या ह्याच्यामध्ये
आमचे वकील साहेब होते, म्हणजे हमरापूर विभाग मूर्तिकार संघटना व पेंटचा प्रत्यय पर्सनली मी मयुरेश श्रीकांत जाधव, असं आम्ही दोघांनी कोऑर्डिनेशन करून, आमच्याकडे धारकर साहेब आहेत, शिशिर धारकर साहेब, त्यांनी आम्हाला एक वकील दिले मुळे साहेब. म्हणजे मी ऍक्च्युअली तुम्हाला सगळं बॅकग्राऊंड सांगतो याचं, म्हणजे कसं प्रत्येक लोकांना परफेक्शन कळेल की ऍक्च्युअल मध्ये याच्यामध्ये काय काय घडलं आणि कुठे कुठे घडलं. बरोबर. तर त्यानंतर पद्धतशीर आमचं व्यवस्थित झालं, बॉन्डिंग बोलणं वगैरे झालं. त्यानंतर मेन मुद्दा असं होतं की सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने आपल्यावर ज्या हे टाकलेल्या आहेत, लोक बोलत होती की बाबा सीपीसीबीने बंद केलंय, सीपीसीबीने बंद केलंय, पण का बंद केलंय ह्याच्या मागे कुठलाच कारण आपल्याला नव्हतं, म्हणजे माहिती नव्हतं की बरोबर. सीपीसीबीने का बंद केलं. गाईडलाईन्स मध्ये नवीन गाईडलाईन्स आले, त्यानंतर असं झालं, निदर्शनास आलं की आमचे जे वकील साहेब आहेत सतीश मुळे म्हणून, ऍडव्होकेट सतीश मुळे, बॉम्बे हायकोर्टात, त्यांनी एक आयटीआर केला, आरटीआय मार्क केला दिल्लीमध्ये, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डामध्ये. तर त्या आरटीआय मध्ये आम्हाला, म्हणजे थोडक्यात तो आरटीआय जेव्हा आम्हाला भेटला तेव्हा असं आम्हाला कळलं की सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे पीओपी विरोधात कुठलाही अहवाल नाहीये आणि ते बॅन केलेलं आहे. हा हम्म. त्यांच्याकडनं आम्हाला रिटर्न मध्ये आरटीआय. तो मी तुम्हाला माझं हे आपला हे संपल्यावर, झूम मिटिंग संपल्यावर तुम्हाला मी तो पण पाठवून देईल. नक्की. आणि त्यानंतर मग आपली केस थोडीशी आपल्याला वाटायला लागली की बाबा नाही बाबा, आता आता नक्कीच आपण म्हणजे विघ्नार्थाने स्वतःनेच काहीतरी आपल्याला मदतीचा हात करून आपलं विघ्न आता स्वतःच्या डोक्यावर, म्हणजे विघ्न संपवण्याचं काम विघ्नार्थाने केलं. मग त्यानंतर मग आम्ही प्रत्येक अजून सगळ्या गोष्टी, मग सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, तसंच पुण्यामध्ये एक एनसीएल म्हणून एक लॅब आहे, तर त्यांचे रिपोर्ट्स, एनआयसीएल, नॅशनल इंडियन केमिकल लॅबोरेटरी, हे पुण्याचे जसे डॉक्टर मोगे म्हणून आहेत, त्यांनी पण केलेला सर्च आहे, तो सर्च रिपोर्ट पण आम्ही बघितला. असे सगळे अनेक पुरावे आम्ही तयार करून ते माननीय माननीय उच्च न्यायालयाकडे जमा केले. हम्म. मग त्यानंतर मग आणि साधारणतः एक 2 तारीख पडल्या, त्यानंतर मग त्यांनी सांगितले बाबा सीपीसीबीला, म्हणजे सीपीसीबी वाला तुम्ही पण याच्यावर म्हणणं मांडा, एमपीसीबी वाल्यांनी सांगितलं तुम्ही पण याच्यावर म्हणणं मांडा. तर त्यानंतर 9 तारखेला, आय थिंक 1 जूनच्या दिवशी, सीपीसीबी वाल्यांनी ऍफिडेव्हिट सादर केलं, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने माननीय उच्च न्यायालयाकडे एक ऍफिडेव्हिट सादर केलं. तर त्या ऍफिडेव्हिट नंतर, त्या ऍफिडेव्हिट मध्ये असं लिहिलेलं की आम्ही कधीही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवणं, विक्री करणं ह्याच्यावर कधीच बंदी घातली नव्हती. आणि त्यानंतर मग ते 9 तारखेला जेव्हा ते सीपीसीबी बोर्डाचं जे आपलं जे बोलतात ना, काय ऍफिडेव्हिट, प्रतिज्ञापत्र, ते हम्म. जेव्हा ते हायकोर्टाला मिळालं, त्यानंतर मग ते माननीय उच्च न्यायालयाला मिळालं, त्यानंतर मग त्याच्यावरची ती बंदी उठवण्यात आली. बरोबर. पण सरकार, कोर्टाने जे सरकारला काही आदेश दिले होते की तुम्ही काही उपाययोजना करा ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये, आणि नंतर पुन्हा एकदा हम्म, प्रश्न निर्माण झाला की हम्म. 6 फुटापर्यंतच्या ज्या मूर्त्या आहेत त्या म्हणजे त्याच फक्त नैसर्गिक पाण्याच्या स्रोतामध्ये विसर्जित करण्यात याव्यात. 6 फुटापेक्षा वरती ज्या जास्त उंचीच्या हम्म. ज्या मूर्त्या आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने उपाययोजना करा. तर सरकारने बरोबर. काय पावलं उचलली का त्या संदर्भात कोर्टाच्या निर्णयानंतर? हा. हा. हा, सरकारने तसं बघायला गेलं तर मला याच्यातनं शेलार साहेबांचं, माननीय सांस्कृतिक मंत्री शेलार साहेब यांनी पण आम्हाला याच्यामध्ये खूप हेल्प केली. म्हणजे बोलतात ना की बाबा गणपतीचा उत्सव जो वाचवला असेल, तो हम्म. शेलार साहेबांनी म्हणजे खूप जास्त प्रमाणात आम्हाला ह्याच्यामध्ये हेल्प केली, आउट ऑफ द वे जाऊन. त्यामुळे आम्ही प्रथम मी सर्वात आधी त्यांचं एक धन्यवाद करतो याच्यामध्ये. कोर्टाने जसं निर्णय दिला राज्य सरकार, तसं राज्य सरकारने आता नवीन त्यांच्या गाईडलाईन्स सुरू आणलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्स पण आम्हाला त्यांनी पाठवलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्सची कॉपी पण साहेब मी तुम्हाला त्याच्या मार्फत तुम्हाला व्हॉट्सअप मार्फत पाठवून देतो. त्या गाईडलाईन्सची कॉपी पण माझ्याकडे आहे. त्यांनी बर. अशी निदर्शनास आणून दिलं की बाबा 6 फुटापर्यंत ज्या मूर्ती आहेत त्या तुमच्या अं, म्हणजे कृत्रिम तलावात विसर्जन करा. आणि बाकीच्या 6 फुटाच्या वरच्या गणपती आहेत, या नॅशनल नॅचरल बॉडी. ऍक्च्युली हे कशामुळे, म्हणजे आपले शेलार साहेब जे आहेत ना सर, शेलार साहेबांनी एक त्यांच्या अंडर एक राजीव गांधी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशी कुठली तरी एक संघटना आहे. बर. हॅलो, अशी कुठली तरी एक संघटना आहे त्यांची. तर त्याच्यामध्ये ही पण संघटना तुमची एक सरकारीच तुमची हे आहे, राजीव गांधी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर हम्म. त्याच्यामध्ये त्यांनी
आय थिंक डॉक्टर काकोडकर सर म्हणून आहेत. त्यांनी ह्याच्यावरती रिसर्च केला आणि त्या रिसर्च नंतर हे मुद्दा हे झाला की तुम्ही पीओपीचे गणपती वॉटर पोल्युशन मध्ये, बिग वॉटर पोल्युशन मध्ये तुम्ही विसर्जन करू शकता. ह्याचा माझ्याकडे तोही पेपर आहे, तोही मी तुम्हाला पाठवून देतो, बर. जेणेकरून तुम्हाला ते कन्फर्मेशन होऊन जाईल सगळ्या गोष्टी. हम्म. तर असं सगळं हा एक पूर्णपणे एक असं चक्र पुढे 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 फिरत आला. शेवटी त्या विघ्नहर्त्याने स्वतःवर आलेलं विघ्न संपून टाकलं. बर. पुढचा प्रश्न असा आहे की सरकारने, तुम्ही म्हणताय की जे सांस्कृतिक मंत्री आहेत आशिष शेलार, ह्यांनी तुम्हाला खूप मदत केली वगैरे, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु सरकारने जी आतापर्यंत पावलं उचलली, हा हा कारण आता महिनाभरामध्येच हा सण येतोय, गणरायाचं आगमन होणार बरोबर. आहे, तर ह्या महिनाभराच्या काळामध्ये आणि आतापर्यंत त्यांनी केलेले, सरकारने केलेलं हा काम, त्यावरून तुम्ही समाधानी आहात का? म्हणजे व्यवस्थित होईल आपला, की कुठलंही विघ्न नंतर हम्म. येणार नाही? कारण आता जरी कितीही आपण तयारी केली, म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाची, अगदी घरातल्या छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमाची आपण जरी तयारी केली, तरी शेवटी काही ना काही राहूनच जातं. तर तशा पद्धतीचं काही होऊ नये म्हणून आता सरकारने जी तयारी केलेली आहे त्यावरती तुम्ही समाधानी आहात का? सरकारवर खरंच दादा, खरं सांगतो तर आम्ही, आमच्या पोटाचा विषय होता, आम्ही खरंच समाधानी आहोत. कारण का आज हा जो तुम्ही बोलताय की गणपतीचा सण म्हणजे गणेश चतुर्थी, जी आपली 27 ऑगस्टला आहे, पण ऍक्च्युअल मध्ये लोकांना हे सगळं माहिती नाहीये की ह्या गणेश चतुर्थीवर एक अख्खा 365 दिवसाचा आहे, की एक पिक्चर आहे, की जो गणपतीची मूर्ती प्रॉपर तुमची साधारणतः जी प्लॅस्टर ऑफ पॅरिस ची असो किंवा मातीची असो, ती घडण्यापासून ती पूर्ण प्रोसिजर होऊनपर्यंत, आनंद चतुर्थीची विसर्जन होण्यापर्यंत, ह्या प्रॉपर पिक्चर आहे. की बाबा गणपती पॉलिश करणं, त्याच्यावर असलेले रोजगार वेगवेगळे. आपण एकच डोक्यात पडतो की बाबा गणेश मूर्तीचा तुमचा रोजगार एकच पडतो, पण जेव्हा गणेश चतुर्थी येते तेव्हा गणेश चतुर्थीवर गणपती बाप्पाच्या मूर्ती बरोबर त्याच्यावरती परत कलरवाल्यांचे हे आले, कलरवाल्यांची इंडस्ट्री आली, त्यानंतर परत त्याच्यावरती तुमची हार फुलं यांची इंडस्ट्री आली, त्याच्यानंतर परत तुमचे सर्वसामान्य लोक, कोण इकडे अगरबत्ती, कोण धुपाचा धंदा, असे वेगवेगळे असे खूप असे धंदे त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा आज आमच्या कारखान्याला, ह्या वर्षाला मला आनंद होतो सांगायला की ह्या वर्ष आमच्या कारखान्याचं 75वं वर्ष आहे, हे वर्ष, चालू वर्ष. त्यामुळे बर. आम्हाला असं खूप माझं थर्ड जनरेशन आहे आता, म्हणजे माझे वडील आजोबा पहिले करायचे, नंतर वडील करायचे, नंतर मी करायचे, मी आता आता मी थर्ड जनरेशन आमचं आहे. ऍक्च्युली आमचं कसं, आमचं सोन्याची पेढी आहे, पण आम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. आम्ही हा गणपतीचा धंदा म्हणजे आम्हाला देवाची सेवा करायला मिळते, मी त्याच्याकडे जास्त झुकलं नाही. बर. 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 तर मग आता हे तुम्हाला, आम्हाला सरकारनी बोला बोला बोला. आम्हाला असं वाटतं साहेब की सरकारनी म्हणजे आज जवळजवळ महाराष्ट्रातली लाखो पब्लिकांच्या पोटाचा म्हणजे योग्य तो निर्णय घेतलेला आहे. बर. गणेश मूर्तिकार म्हणून म्हणजे तुमचं एक, तुम्ही देवाची सेवा हा एक भाग आहेच, परंतु तुमच्यामध्ये जी कला आहे, जी परंपरागत तुमच्या आजोबांपासून तुमच्यापर्यंत आलेली आहे, त्या बरोबर संदर्भातले साहेब. काही प्रश्न आहेत. सगळ्यात आता जे मी हा सुरुवातीलाच म्हटलं की परदेशामध्ये देखील ह्या गणेश मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात होते. तर कारण काय आहेत नेमकी त्याची? म्हणजे तिकडे मूर्त्या बनत नाहीत म्हणून इकडे घेतायत, की इथे चांगल्या बरोबर. प्रतीच्या मूर्त्या बनतात, इथले कलाकार चांगले आहेत म्हणून इथून मूर्त्या मागवल्या जातात? काय नेमकं नाही नाही कारण नाही आहे? कसं, हा, नाही, कसं काय माहिती, तसा महत्वाचा मुद्दा म्हणजे असाच आहे की जेव्हा लोकमान्य म्हणजे बेसिकली जेव्हा लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव चालू केला, की बाबा आपले सर्व लोक आपली एकत्र यावी, तर त्यासाठी पहिला जो गणपती होता तो आमच्या इकडे पेणमध्ये देवधर म्हणून होता. देवधर साहेब, हं. त्यांनी वामनराव देवधर समथिंग त्यांचं नाव आहे. तर त्यांनी हा गणपती पहिला पेंटचा गणपती देवधरांचा तो पुण्यामध्ये पाठवला म्हणजे टिळकांकडे. तर बर. त्यामुळे पेणमध्ये जास्त प्रसिद्धी त्या गोष्टीमुळे सुरुवात झाली, त्या बर. गोष्टीला. आणि त्यानंतर कसं झालं, कोकणामध्ये उपजीविकेची साधनं कमी असल्यामुळे त्यांनी ते ऑटोमॅटिकली पेंटचे गणपती, ह्या पेंटमध्ये म्हणजे तुमची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुद्दा म्हणजे तुमचा डोळा आला, गणपतीची आखणी आली. हं. गणपतीची जी आखणी असते ना, हं. ती तुम्हाला म्हणजे एकतर एकतर गणपती हुबेहूब तुमच्या
आमच्याकडे बघतो असं, म्हणजे एक कला म्हणतात ना की या पाण्यामध्येच ही कला आहे. म्हणजे पेंटच्या पाण्यामध्ये मोस्ट ऑफ कला गणपतीच्या मूर्ती जास्त आहे. कारण का आज तुम्ही विचार केला तर गणपती ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर सगळ्या ठिकाणी बनतात. पण पेंटचा गणपती हा सगळ्या गणपतीमध्ये उठून दिसतो. म्हणजे वेगळेपण जे आहे त्या गणपतीच्या कारण का या मूर्तीचं ते. मातीमध्येच ती कला हा. आहे. अच्छा, अच्छा, अच्छा. बर, बर. पीओपीची मूर्ती बनवणं जास्त सोपं असतं की शाडोची मातीची मूर्ती बनवणं जास्त सोपं आहे? ऍक्च्युली साहेब बघायला गेलं तर तसं पीओपीची मूर्त बनवणं सगळ्यात सोपं असतं. कारण का शाडूच्या मातीच्या मूर्त्या ज्या असतात त्या दिवसाला फक्त चारच होतात. आणि पीओपीच्या अच्छा. मूर्त्या ह्या दिवसाला साधारणतः तुमच्या पकडून चला 15 ते 20 मूर्त्या 2 फुटाच्या ओतून होतात. शाडू मातीच्या चार होतात. हा, त्यामुळे बर. कसं होतं आता लोकांची मागणी जास्त आहे. लोकांची मागणी जास्त आहे. आज जर आपल्याला गणपती पाहिजे असेल तर 365 दिवस आमच्याकडे हाच चालू असतो. आता आता साधं बघायला गेलं तर आज जर तुम्ही गणपती केला शाडू मातीचा, तर गणपती शाडू मातीचे आज 4 गणपती आम्ही तो साच्यामध्ये दाबले. साच्यामध्ये हम्म. 4 गणपती दाबले. तर त्याचे आपण साधारणतः साहेब पकडताला की आज संध्याकाळी दुपारपर्यंत ते, मग त्याचे गणपती काढून मग ते परत सेट होईपर्यंत मग परत हात जॉईन करून म्हणजे एका दिवसात 4च गणपती होतात 2 फुटाचे. बर. माती प्लास्टरचे गणपती कसे आहेत? प्लास्टरचे गणपती तुम्ही प्लास्टर प्लास्टर मारले सगळीकडे काथे घेऊन लावले प्लास्टर, झालं एका दिवसात तुमचे 15 गणपती होतात. म्हणजे तुमचं साधारणतः प्रोडक्शन डायरेक्ट दुप्पटपेक्षाही एक एक्स्ट्रा होतं. बरोबर. तो लोकांना कसं झालंय आणि ते विकायला उचलायला पण हलके असतात, त्याची ब्रेकेज कमी असते. शाडू मातीला ब्रेकेज असेल, शाडू मातीला ब्रेकेज असते, ब्रेकेज कमी असते प्लास्टर मध्ये. दुसरी गोष्ट तुम्ही हँडलला तुम्हाला सोपं असतात. त्यामुळे आणि लोकांचं कसं असतं शाडू मातीची बेसिक मूर्ती होती एकदम साधी सिंपल बसलेली, आणि परत एकदम ती तुम्हाला ती एकदम हे असते. म्हणजे ते बोलतात त्याला ना एकदम काय बोलतात त्याला, लगेच ती मूर्ती जरा धक्का बिक्का लागला तर लगेच ब्रेक व्हायची भीती जास्त असते. तसं पीओपीच्या बाबतीत तसं नसतं. बर. शेवटचे काही एक दोन प्रश्न आहेत मुळात. म्हणजे जसे ज्या पद्धतीने पेन तालुक्यांमधून, एकट्या पेन तालुक्यामधूनच 40-50 हजार जे गणेश मूर्ती ज्या आहेत त्या परदेशात गेलेल्या आहेत. तुमच्या कारखान्यामधून तुमच्या हाताने बनवलेल्या किती मूर्त्या बाहेर गेलेल्या आहेत आणि ते कोणकोणत्या देशामध्ये गेलेल्या आहेत? माझ्या माझ्या हाताने तसं बघायला गेलं तर साधारणतः एक 1,500 मूर्त्या आमच्या हाताने बनवलेल्या आजपर्यंत आतापर्यंत परदेशात गेलेल्या आहेत. आता लास्टची कन्साइनमेंट माझी गेल्या 2 आठवड्यापूर्वीच मी भरली दुबईची कन्साइनमेंट. साधारणतः 200 एक मूर्त्या दुबईला गेलेल्या, जे मी बर. तुम्हाला व्हिडिओ व्हिज्युअल आधीच पाठवलेले. हो, हो. बरोबर. पण पेंटचं कसं झालंय साहेब, आता पेंटचं नाव पहिल्यापासून ना गणेश मूर्ती, तसं कोल्हापूरची चप्पल हे चप्पल. फेमस अच्छा. आहे. हम्म, हम्म. बरोबर. तसं पेंटचं गणेश मूर्ती, नंतर तुमचं तसं आपलं इकडचं गोव्याला काजू, बरोबर. रत्नागिरीमध्ये आंबे. हम्म. त्यामुळे माझं बोलण्याचं उद्देश असं होतं की पेंटचे गणपती म्हणजे आता बहुतेक ठिकाणी पेंटच्या गणपतीच्या नावावरच सगळे गणपती विकतात. म्हणजे कोणी असं बोलत नाही की बाबा साताऱ्याचा गणपती आहे. हा. तर पेंटच्या गणपतीवर खूप खूप मोठ्या प्रमाणात लोकांचं लक्ष असतं की बाबा पेंटचे गणपती हे प्रॉपर तुमचे आखीव रेखीव यांचं एकदम व्यवस्थित असतं, एकदम व्यवस्थित असतं. आता माझ्याकडनं साधारणतः दुबईला या गेल्या आठवड्यात जे गणपती गेले ते पण इमर्जन्सी त्यांची ऑर्डर होती. त्याच्या आधी दोन दोन आठवड्या आधी हम्म. मलेशियाला गेले, मलेशियाला, सिंगापूरला. ऍक्च्युली आम्हाला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की मलेशिया आणि सिंगापूर या दोन्ही देशामध्ये प्लॅस्टर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती चालतात आणि दुबईमध्येही चालतात. आम्हाला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं. हम्म. पण आपली लोक पण तिकडे खूप आहेत. आम्ही फर्स्ट टाइम हेच विचारलं की साहेब तुम्हाला मातीचे नाही दादा आम्हाला प्लॅस्टरचे गणपती चालतात काही इश्यू नाही. हम्म. तर आम्ही थोडंसं हसलो त्या गोष्टीवर. बरोबर. तर धन्यवाद. आणि बोला ना सर. एक एक शेवटचा प्रश्न असा आहे की काय तयारी आता चालू आहे आपल्या कारखान्यामध्ये असेल, आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये असेल? कारण महिनाच राहिला, महिन्यापेक्षा पण कमी वेळ आता राहिलेला आहे. 20 दिवसांचा फक्त वेळ हा. राहिलेला आहे. हम्म. बरोबर, बरोबर. कसं आहे माहिती साहेब, मला प्रश्न नाही कळला, एकदा परत एकदा रिपीट करता नाही, सॉरी. म्हटलं गणेश उत्सवाची काय तयारी चालू हॅलो. आहे? म्हणजे या तर ठीक आहे, हे तुम्ही
इतरांच्या उत्सवासाठी, इतरांनी तो उत्सव साजरा करावा त्यासाठी तुम्ही मूर्त्या वगैरे बनवल्यात, परंतु आपल्या तालुक्यामध्ये काय तयारी चालू आहे गणेशोत्सवाची? तुमच्याकडे काय तयारी चालू आहे? साहेब आता साहेब बघायला गेलं तर आमच्याकडे खूप म्हणजे बोलतात ना की युद्ध पातळीवर तयारी चालू आहे सगळी. कारण का आत्ताचा हा उत्सव म्हणजे हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव आहे. हम्म, म्हणजे अक्षरशः गणेश उत्सव म्हणजे महाराष्ट्र. आम्ही पण या उत्सवासाठी जवळजवळ वर्षभर वाट बघत असतो. 365 दिवस आमचा एकच असतो की बाबा हा उत्सव, जेणेकरून जसं शेतकरी शेतामध्ये तुमचं पीक घेत असतो, तसं आम्ही वर्षभर ती आमच्या गणरायाच्या स्वागतासाठी 365 दिवस आम्ही हे म्हणजे थोडक्यात गणेशाचं पीक घेत असतो. तसं आमचं आता 27 तारखेला ते पीक येऊन तुमच्या म्हणजे आमचं आलेली गणेश मूर्ती तुमच्या घरात येऊन ती देवाचं स्वरूप देईल. बरोबर. तुर्तास आपण इथेच म्हणजे ते बघून थांबूयात. आम्हाला हा खूप वाटतं की असं हा वाटतं हा. की बाबा हा गणपती एका दिवस आपल्याकडे आहे. आम्ही कसं असतं, आम्ही म्हणजे गणपती झाले की आम्ही एक राऊंड मारतो मुंबईमध्ये मुद्दाम, की बाबा हम्म, आपली कारखान्यातली गणेश मूर्ती कुठे दिसते का बघूया आपण. की बरोबर. बाबा हा मग ही तो आनंद वेगळा असतो की बाबा हम्म, ही आपल्या कारखान्यातली गणेश मूर्ती. हम्म. तर तो आनंद खूप वेगळा असतो, तर आम्हाला तो अनुभवायला मिळतो याच्यामध्ये. बरोबर बरोबर. तर आणि असं कसं झालंय ह्या गणेश उत्सवामुळे म्हणजे ऍक्च्युली त्याला थोडी सावट पडणार होती, पण ती गणरायाने सावट ती पूर्ण काढून टाकली. हे असं बरोबर आम्हाला बरोबर, वाटतं. नक्कीच. तुर्तास आपण इथेच थांबूयात, कारण गणेशोत्सवाची तयारी सगळीकडे चालू आहे आणि ह्या सगळ्या तयारीवरती देखील आमचं लक्ष असणार आहे. तुमच्या सहित इतरही मुंबईतले जे मूर्तिकार आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. मार्केट जे आहे, बाजार जो आहे, तो कसा आता गजबजायला सुरुवात झालेली आहे, त्याकडे देखील आपण लक्ष ठेवून असणार आहोत. हा. तुर्तास आपण इथेच थांबूयात. बरोबर आहे. पण साहेब मला एक सॉरी तुम्हाला मी इथे हा, बोला थांबतोय. बोला बोला. साहेब मला एक मुद्दा असा की 9 तारखेपर्यंत मातीच्या मूर्त्यांना खूप मागणी होती, पण आता कसं झालं 9 तारखेपासून जेव्हा परमिशन दिल्यापासून पीओपीच्या मूर्त्यांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली. तर कसं होतं बरोबर की हे असं नाहीये ना की आपण एक गणपती झेरॉक्स कॉपी टाकली आणि गणपती निघाला, हे असा प्रकार होत बरोबर नाही. त्यामुळे बरोबर. आता मार्केटमध्ये पण पीओपीच्या मूर्त्या खूप प्रमाणात शॉर्ट आहेत, खूप प्रमाणात शॉर्ट. म्हणजे आपण हम्म, विचार नाही करू शकत, आज जर हम्म, महाराष्ट्रामध्ये एखाद कोटी मूर्त्या लागत असतील तर जेमतेम आता मार्केटमध्ये साधारणतः पोहोचून झालं. कारण का मी हब मध्ये राहतो, म्हणजे जिकडे मूर्त्या तयार होतात ना मी तिकडे आहे. त्यामुळे आम्हाला बर इथून कळतं की अख्ख्या महाराष्ट्रात काय होणार मूर्ती. हम्म, तर आम्हाला असं कळण्यात आलं म्हणजे दिसण्यात आलंय साधारणतः पकडून चला तुम्ही ह्या वेळेस फक्त 60 ते 70% काम झालेलं आहे गणेश मूर्त्यांचं. म्हणजे हम्म. एवढा तुम्हाला 30% गणेश मूर्त्यांचा टोटल तुम्हाला पडणार. बरोबर कारण बरोबर. का खूप कमी 9 तारखेला जेव्हा ऑर्डर आली त्यांनी रिस्कवर काम केलं, त्यांनी केलं. पण 9 तारखेनंतर जी ऑर्डर आली त्यानंतर गणपतीची मूर्ती वाळवणं हे सर्वात मोठं म्हणजे सर्वात मोठं म्हणजे चॅलेंजेस जर होत आहेत. गणपतीची मूर्ती वाळवली, हा चॅलेंजच होतं. ऍक्च्युअल मध्ये चॅलेंज आहे. म्हणजे बोलतात ना युद्ध पाठवाय जसं युद्ध असतं तसंच हे आता आम्हाला जे 3 महिने होते म्हणजे 9 जानेवारी ते 9 जून ते 9 जुलै, 9 जुलै ते 9 ऑगस्ट. आज 9 ऑगस्ट आणि आता हे पुढचे काही 10-15 दिवस, 20 एक दिवस आहेत. बरोबर तर बरोबर. आम्हाला अक्षरशः एवढं चॅलेंजिंग गेलं ना हा सीझन, की म्हणजे आम्ही पण विचार करतोय. पण आता काय, आता शेवटी लोकांना म्हणजे आपल्या कस्टमरना गणपती पुरवणं हे आमचं तर पहिल्यापासून ब्रीदवाक्यच आहे. तसं बरोबर तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे. पण असं कसं ह्याच्यामध्ये काय होणार, ह्याच्यामध्ये असं होणार की गणपतीची कॉस्ट्युम थोडी वाढणार. त्यामुळे लास्ट टाइम पेक्षा आता गणपतीची कॉस्ट्युम खूप वाढण्याची शक्यता आहे. बरोबर. कारण का माल 70%च आहे साहेब. म्हणजे गणपतीच्या मूर्त्या हा 70%च आहे आता बाजारामध्ये. तुम्ही किती एकटिक केलं काही केलं तरी पण त्या वाढू नाही शकत. बरोबर. नाही, पण त्यामुळे ह्या हा सगळ्या आमचा स्वतः वैयक्तिक ह्या प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतोय की बाबा हो. जेणेकरून तुम्ही एक आमचं व्हिज्युअल आहात. मीडिया एक आमचं व्हिज्युअल आहे की तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकता. नाही, तर बरोबर आहे. आमचा ह्या हा सगळ्या वैयक्तिक प्रॉब्लेम. गोष्टींचा जो म्हणजे हे जी प्रक्रिया कोर्टामध्ये चालली, जी इतकी लांबली, तर त्या प्रक्रियेमुळे चा परिणाम जो आहे तो केवळ तुमच्या म्हणजे मूर्तिकारांवरतीच झालेला नाहीये, तर सामान्य लोक जे गणपती बसवतात, मंडळं जी गणपती बसवतात, त्यांना देखील त्याचा फटका थोडक्यात बसतोय असं दिसतंय तुमच्या बोलण्यावरून. आणि त्यामुळे त्यामुळे कदाचित ह्या सगळ्या उत्सवाला कुठेतरी तो उत्सव कमी होईल की काय, हो असं म्हणजे भीती वाटते, भीती अशी वाटते. अशी भीती नक्कीच तुम्हालाही वाटते आणि सर्वांनाच वाटते. त्यामुळे परंतु ती भीती ऍक्च्युली राहणार नऊ नाही. तारीख हा 9 तारखेपर्यंत ना साहेब ऍक्च्युली आमचे कसे असतात, हा एवढा मोठा उत्सव साजरा करणे जसं शेतकरी
शेतासाठी लोन घेतो, बरोबर. तसे आमचे सगळ्यांचे लोकांना वाटतं की बाबा कारखाना मोठा आहे, पण त्याच्या पाठची जी मेन जी असते ना, की बाबा लोन घेणं, कर्ज घेणं. आता प्रत्येक कारखानदारावर नाही बोललेत ना तरी एक साधारणतः कोणावर 20 लाख, कोणावर 30 लाख, कोणावर 40 लाख बरोबर. असे वेगवेगळी कर्ज असतात. तर आता 9 जानेवारी पर्यंत ना, की अशी घटना होती ना इकडे, की बाबा पेणमध्ये किंवा अमरापूर विभागामध्ये, की बाबा आता जर हे जर चालूच नाही झालं, तर ह्याच्यावरती आज पेण तालुक्यामध्ये साधारणतः मी तुम्हाला एक अप्रॉक्सिमेटली आकडा देतो. 1700 ते 1800 कारखाने आहेत पेण तालुक्यातल्या साहेब, आणि ह्याच्यावरती मी तुम्हाला इकडच्या साधारणतः लाख ते 1.25 लाख लोकांची उपजीविका आहे. कारण का हा विषय मी स्वतः हाताळलेला आहे, त्यामुळे मला माहिती आहे की ह्याच्यामध्ये काय आहे. ह्यामध्ये बरोबर. तुमचे ते शाळेतनं सुटलेली पोरं टाइमपास म्हणून कॉलेज कामाला येतात, एक मजा म्हणून, तेवढेच पैसे मिळतात, तेवढेच त्यांचं कामही होतं. बरोबर आहे. कारखानदाराचं काम पण होतं, एक मस्ती होतं, परत शिकायला मिळतं. नंतर घरात असलेली गृहिणी ही पण त्याच्यामध्ये तेवढीच इन्व्हॉल्व असते, की जेणेकरून गृहिणी कलर काम, डोळे काढणं, डोळे काढणं, दुसरी गोष्ट तुमचं अजून वर्क करणं, साड्या लावणं, जेणेकरून ह्या इंडस्ट्रीनी सगळ्या बारक्या म्हणजे अगदी तुमच्या 8वीच्या पोरापासून ते पूर्ण तुमच्या ह्याच्यापर्यंत म्हणजे एक वयोवृद्ध 60 ते 70 वर्षाच्या माणसापर्यंत एवढ्या सगळ्या लोकांना उपजीविका दिलेली आहे. आणि आम्हाला बरोबर. 9 तारखेपर्यंत हेच वाटत होतं की बाबा ही आता हे चक्र जे आहे ना हे आता कुठेतरी स्टॉप होतंय. पण ते बोलतात ना की देव आहे, तर गणपती बाप्पा बसलेला आहे, आणि त्या गणपती बाप्पाने सगळं सुरळीत करून टाकलं. म्हणजे असं रिझल्ट असं आलं की आम्हाला अपेक्षा पण नव्हती की हा रिझल्ट असा पटकन येईल, तर मग हम्म. जेणेकरून कायमस्वरूपी. आणि आज आता सीपीसीबीच्या आदेशानंतर कायमस्वरूपीच हा म्हणजे 1 ते 6 फुटापर्यंतच्या मूर्तीचा विषय संपलेला आहे. आता फक्त विषय बरोबर. कुठला राहिला, मोठ्या मूर्तीचा, ते मोठ्या इंटेरियम मध्ये. मूर्तींचं. हम्म. हम्म. इंटेरियम मध्ये. तर ते इंटेरियम मध्ये साधारणतः तुमचं एक ह्या वर्षीचं त्यांनी विसर्जनाचं बघितलं, जर व्यवस्थित झालं तर ते इंटेरियम मधलं पण ते बाहेर येऊन जाईल. त्यामुळे 1 ते 6 फुटाच्या मूर्तीचा पूर्ण पूर्ण निर्णय हा संपलेला. तर मला तेच तुम्हाला सांगायचं होतं की बाबा, जेणेकरून की सगळं म्हणजे लहानपासून ते मोठ्यापर्यंत सगळेजण या बरोबर. उत्सवात, सगळ्यांचे बरोबर. हात या उत्सवाला लागलेले. बरोबर. नक्कीच, नक्कीच. तर आता आपण इथेच हा. ह्या सगळ्या पार्श्वभूमी तुम्हाला सांगणं साहेब खूप गरजेचं आहे. नाही तर लोकांच्या डोक्यात एक विचार असतो की बाबा गणपती आले की 2 महिन्या अगोदर मुंबईला जे स्टॉल लागतात तर ते गणपतीच्या मूर्त्या तेवढंच असतात. तर हम्म. ऍक्च्युअल मग ह्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः एक 90 ते 80 लाख गणपती प्लस लागतात एकट्या महाराष्ट्रात, सांगतो साहेब. बरोबर. आणि बाहेरचे असतील ते वेगळेच. वेगळेच. बरोबर. त्यामुळे हम्म. हा जो उत्सव चालतो ना, तो उत्सव ऍक्च्युअल मध्ये डॉक्युमेंटरी मध्ये मेन हे मुद्दा घ्यायचा की बाबा की हे कसं ऍक्च्युअल मध्ये कसं सुरू असतं सगळं. लोकांना वाटतं की बाबा गणपती येतो स्टॉलवर आला की संपतो, पण त्याच्या बरोबर. मागे जे आमचं असतं. कारण का आता कसं होतं, बँकांच्या बाबतीत पण मी सांगतो, म्हणजे आमच्याकडे जे घडलेले घटना आहेत की आता हे जे प्लॅस्टर आणि मातीचा जो हे चाललेला ना इश्यू, त्याच्यामध्ये म्हणजे प्लॅस्टरवाल्यांना पण त्रास होतो आणि मातीवाल्यांना पण त्रास होतो. कारण का हम्म. शेवटी लोन दोघांनी पण काढलेले आहेत. बरोबर. जोपर्यंत आमचा माल सेल आउट नाही होणार तोपर्यंत आम्ही काहीच नाही करू शकणार. कारण का आपण सर्वसामान्य लोक आहोत. बरोबर. तर हा सगळा मुद्दा म्हणजे माझा ऍक्च्युली आय थिंक 1 आठवड्यापूर्वी एक इंटरव्ह्यू झालेला स्मार्ट मराठी म्हणून चॅनल आहे. तर त्याच्यावर पण आम्ही त्यांना पूर्ण डिस्क्रिप्शन केलं की बाबा सर असं ऍक्च्युली असं आहे की कारखाना 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 वाटतो, पण लोकांना काय वाटत नाही, मुंबईमध्ये 2 महिने अगोदर येतो, पण ते तसं नसतं. बरोबर. बरोबर. त्याच्या मागे बऱ्याच जणांची बऱ्याच आणि बऱ्याच जणांची. बरेच वेळ लावून हा, केलेलं हे काम आहे. हे काय बरोबर. साधारण काम नाही. आर्टिस्ट म्हटल्यानंतर वेळ देणं आणि तेवढं डेडिकेशन असणं, तेवढ्या त्या कामाप्रती लगाव असणं, प्रेम असणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याची आर्थिक बाजू एक वेगळी बाजू. आहेच. परंतु एमबीए आपण झाले हा आपण एमबीए हा झालेले लोक साहेब आमच्याकडे, सॉरी पण मी तुम्हाला हा सांगतो कारण का बोला, बोला, बोला. म्हणजे म्हणजे माझ्याकडे जे आहेत ना उदाहरण, एमबीए झालेला पोरगा म्हणजे आमच्या घरासमोरच आहे. अच्छा. एमबीए झालेला मुलगा, त्यांनी सगळं सोडलं, एमबीए चा जॉब सोडला, इथे कुठे जॉबला होता तो, आणि त्यांनी गणपती कारखाना चालू केला. बरोबर. म्हणजे हे पण त्यातनं शिकवणं की आज आपण जर गणपती कारखाना चालू करतो तर आपण अनेक जणांना त्याचं उदरनिर्वाहाचं साधन देतो. आज माझ्या कारखान्यात जवळ साहेब 40 जण कामाला आहेत, 40 जण पुढील 4. तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो की बाबा प्रत्येक वेळेस आपण असं असतं की बाबा गणपती आहे, गणपती आहे, गणपती आहे. पण गणपती बरोबर एवढं सगळं हे असतं ना, म्हणजे बोलतात ना, थोडक्यात आम्ही गणपती बाप्पा आणि आम्ही त्याची उंदीर मंडळी सगळे कारखाना. हा इकडून काम करतोय, तो तिथून काम करतोय.
बरोबर. अ, धन्यवाद मयुरेश सर, तुम्ही खूप विस्तारात आणि सविस्तर अशी माहिती दिली. ज्या गोष्टी फक्त ज्या म्हणजे दिसतात मार्केटमध्ये, गणपती आला म्हणजे आता झालं म्हणजे काल बनवलेला असेल आणि आज तो आलेला आहे अशातला भाग नसतो. आणि ही जी कोर्टाची जी प्रक्रिया झाली त्याच्यामुळे देखील आपला वेळ आणि जे काही नुकसान झालं ते बाजूला ठेवून आपण ह्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. आणि हाच संदेश यातून आहे. याची एक सामाजिक आर्थिक बाजू देखील आपण बघितली पाहिजे, रोजगाराची जी बाजू आहे ती देखील आपण बघितली पाहिजे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. तुम्ही जो वेळ दिलात त्याबद्दल खरंच तुमचा आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही युद्ध पातळीवर तुमचं काम सुरू आहे आणि त्यातून तुम्ही वेळ काढून आम्हाला दिलेत, आमच्याशी चर्चा केलीत, त्याबद्दल विशेष आभार. धन्यवाद.